सकाळपासून मनसेचा आगळावेगळा एक प्रचार सुरू आहे ठाणे रेल्वे स्टेशनवर, याबद्दल काय सांगा? गेले अनेक वर्ष नेमका आमदार आपला कोण आहे आणि काय काम करतो हे आम्हाला ठाणेकरांना माहिती नाही आणि दुसऱ्याची रेषा पुसून आम्हाला ही करायची नाही. अविनाश जाधवला साधारणपणे राजकारणात त्या तरुणाला रस असतो, त्याला हे नाव माहिती असतं. याचं कारण तो 24 तास काम करतो. त्याची कॅप्शनच अविनाश जाधव काम करतो 24 तास आणि 24 तासात. आणि असंख्य प्रश्न नुसत्या या प्रचाराच्या काळात पण आम्ही सोडवलेले आहेत किंवा अविनाशच्या माध्यमातून आम्ही सोडवलेले आहेत. भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी यासारखं जुन्या ठाण्यातल्या 10-12 सोसायटीमध्ये गेले 2-2 वर्ष पाणी येत नाही. आणि अविनाश जाधव मी जेव्हा प्रचाराला जातो मला ती गोष्ट कळते. अविनाश जाधव संध्याकाळी TMCत जातो आणि 3 दिवसात तिकडे 4 नवीन पाईपलाईन टाकल्या जातात या आचारसंहितेच्या काळात. या सगळ्या गोष्टी तिथल्या स्टेशनचा ट्रॅफिकचा सगळ्या समस्या तिकडे तुम्ही जर बाहेर पडलात तर विचारा. त्यांना U-टर्न मारायला आतमधून यावं लागतं. 2.5 तास इथे हलायला जागा नसते संध्याकाळच्या वेळी. अशा वेळेला अविनाश जाधवच्या माध्यमातून आचारसंहितेच्या वेळेला इथे पोलिसांना भेटलं जातं आणि तिथे निदान 2 मुलांचा U-टर्न केला जातो. मला असं वाटतं की याला काही शिकाव्याचीही गरज नाही. हा एक मुळापासून घराचा कार्यकर्ता आहे आणि या कार्यकर्त्याला निवडून द्यायला हवं ठाणेकरांनी. प्रामाणिक इच्छा आहे. मी मला कल्पना आहे की कलाक्षेत्रात सुद्धा आहे त्यामुळे या ॲस्थेटिक्स बघून ठाण्यात उभं राहायला पाहिजे, शहर म्हणून उभं राहायला पाहिजे. मी अविनाशला बघून द्या आपण सगळं करतो. सर, आज ठाणा रेल्वे स्टेशनवर आगळावेगळा प्रचार केलेला आहे, तुम्ही काय सांगाल याबद्दल? मला वाटतं रोज सकाळी ठाण्यातून मुंबईच्या दिशेला 8 ते 10 लाख लोक रोज सकाळी प्रवास करतात. हा प्रचार करायचा हा सोपा माध्यम आहे. एकाच वेळेला आपण जवळजवळ बऱ्याचपैकी लोकांपर्यंत पोहोचतो. तुम्ही माझा एक फ्लॅक्स घेऊन उभा आहे आणि त्यातून म्हटलेलं आहे की एक संधी ठाणेकरांना मला द्या. कारण आत्ता जे आमदार आहेत ते मागचे 15 वर्ष आमदार आहेत आणि त्यांनी जी कामं केलेली आहेत ती अशी ठळक अशी कामं त्यांची कुठेही दिसत नाही. या उलट लोकांमध्ये ठाण्याच्या एक त्यांच्याबद्दल चीड आहे की मागील 10 वर्ष आमदार आम्हाला कुठे दिसलेलाच नाही. तो ठाणेकरांना विनंती आहे, जो रोज तुम्हाला भेटतो, जो रोज तुम्हाला दिसतो, अशा माणसाला मतदान करा. आणि त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे की सोप्या प्रचाराचा हा सोपी पद्धत आहे आणि त्याचा आम्ही वापर केलेला आहे. सर, गेल्या काही दिवसांपासून तुमचा प्रचार एकदम जोराने जोशाने सुरू आहे. तुमची टॅगलाईन आहे 24 तास, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी तुम्हाला सांगतो, ठाण्यातल्या जेवढ्या विधानसभा आहेत त्या सगळ्या विधानसभेमध्ये ठाणे शहर विधानसभेत माझ्याकडे सगळ्यात जास्त तरुणांची ताकद आहे. त्यामुळे माझा प्रचार हा जोरदार आहे. कारण सगळे तरुण हे उत्स्फूर्तपणे स्वतःचं काम धंदे सगळे सोडून माझ्यासाठी आज प्रचार करतात. मी खात्रीने सांगतो या सगळ्या तरुणांच्या जीवावर मी यावेळेला यश नक्की मिळेल. तर येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही कशा प्रकारे पुढील काम करणार आहेत? मी 5 वर्ष ठाण्यात ज्या गोष्टी झाल्या नाहीत अशा गोष्टींचं काम करणार आहे. पाण्याचं धरण, पाण्याची तळावपाळी, तळावांचं सगळं खाणं, उत्तम अभ्यासिका, संग्रहालय, या ज्या गोष्टी ठाण्यात मागच्या अनेक वर्षापासून दिसायला हव्या होत्या त्या दिसल्या नाही, त्या गोष्टींवर मी काम करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.